नमस्कार मित्रांनो, विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार. IMDचा नवीन हवामान अंदाज. राज्यात विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. पुढील 2 दिवसात कोणत्या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आलेली आहे, आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. येत्या 2 दिवसात राज्यात पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र हा पाऊस परत एकदा सक्रिय होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील काही भागात शनिवारी 21 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात हा पाऊस पडणार असून इथे येलो अलर्ट हा देण्यात आलेला आहे. IMDने दिलेल्या अंदाजानुसार सध्या कमी दाबाचा पट्टा झारखंड ते त्याला जोडून उत्तर छत्तीसगडच्या भागात सक्रिय आहे. त्यामुळे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात झालेले आहे. त्याचा परिणाम उत्तर मध्य प्रदेश व लगतच्या भागावर झाला असून त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसात म्हणजेच 19, 20, 21 सप्टेंबर दरम्यान कोकणात व विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात जात आहे. महाराष्ट्रात पुढील 2 दिवस बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात 20 व 21 सप्टेंबरला तर 21 सप्टेंबरला अहमदनगर व सोलापूर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता